रस्त्यावर अनेकदा भटके किंवा पाळीव कुत्री फिरताना तुम्ही पाहिलं असेल. कुत्रे, बैल, गाई, म्हशी हे प्राणी तर सर्रासपणे आपल्याला दिसून येतात. पण हे प्राणी कधी कधी येणाऱ्या जाणाऱ्यावर हल्ला देखील करतात. त्यामुळे लोकांच्या मनात या प्राण्याविषयी दहशत पाहायला मिळत असते. सध्या अशाच एका पिसाळलेल्या बैलाचा आणि हत्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये हा पिसाळलेला बैल पुढे पुढे करत होता आणि हत्ती हा मागून त्याचा पाठलाग करत होता. पुढे भर बाजारामध्ये भयंकर अशी घटना घडलेली आहे, जी पाहिल्यानंतर तुमचा देखील काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे, संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये एक हत्ती बैलाला मारण्यासाठी त्याचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. बैल हा पुढे पुढे धावत आहे आणि हत्ती हा त्याचा पाठलाग करतोय. याचवेळी हत्ती लोकांना चिरडण्याचा देखील प्रयत्न करतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की बैल आणि हत्ती दोघेही रस्त्यावर गोंधळ घालताना दिसत आहेत. यावेळी दोघांना पाहून येणाऱ्या जाणाऱ्यामध्ये आणि वाहन चालकामध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पिसाळलेल्या बैलामागे हत्तीला पळताना पाहून लोक इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले. यावेळी हत्ती बैलाला सोडून तिथे एका दुकानात शिरतो आणि लोकांना चिरडण्याचा प्रयत्न करतो. पण लोक कसे बसे तरी आपला जीव वाचवतात. यावेळी हत्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे प्रचंड असे नुकसान करत पुढे निघून जातो. या घटनेचा व्हिडिओ रस्त्यावर बसवलेल्या CCTV कॅमेरामध्ये कैद झालेला आहे, जो आता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ नेमका कुठला हे मात्र अद्याप समजू शकलेला नाही, पण हा व्हायरल झालेला व्हिडिओ घरकेश कलेश नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, हे बॉलिवूडचा नवीन ॲक्शन सीनसारखं दिसतंय. बैल आणि हत्तीची जोडी अद्भुत आहे. तर दुसऱ्यानं चिंता व्यक्त करत म्हटलं आहे, ही हसण्याची गोष्ट नाही, रस्त्यावर असे प्राणी असणे धोकादायक आहे, प्रशासनाने लक्ष द्यावे. तर एका तिसऱ्या दिवसानं म्हटले, हे दृश्य भारतात नवीन नाही, ते फक्त कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे.